आज आपण इफेक्ट्स ऑफ लाईट यामध्ये शॅडो जनरेटिंग हे बघणार आहोत. शॅडो कशी जनरेट होते, आलं का लक्षात? तर तुम्हाला माहिती आहे शॅडो म्हणजे काय? सावली. शॅडो म्हणजे काय? सावली. आता ही सावली जेव्हा पडते तेव्हा तुम्ही स्वतःची सावली बघितली असेल की नाही? जेव्हा आपण उन्हामध्ये जातो, सूर्यप्रकाश आपल्यावरती पडतो आणि आपली सावली मित्रांनो जमिनीवर पडलेली दिसते की नाही? मग हा जो सूर्य आहे तो काय? लाईट सोर्स आहे. काय आहे? आपण ऑब्जेक्ट्स आहोत. काय आहोत आपण? आणि हे जे जमिनीवर ज्या ठिकाणी तुमची सावली पडते ती स्क्रीन आहे, म्हणजे तो पडदा आहे. मग यावरून आपलं असं लक्षात येते का एखादी छाया पाडण्यासाठी, एखादी शॅडो प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याजवळ लाईट सोर्स पाहिजे, त्यानंतर एक ऑब्जेक्ट पाहिजे आणि एक स्क्रीन पाहिजे. तर आता यावरून आपण असं समजून घेणार आहोत मित्रांनो, ही जी शॅडो आहे ती कशा पद्धतीने पडते. तर बघा, आता लाईट सोर्स आहे, हा ऑब्जेक्ट आहे. जेव्हा मी हा लाईट सोर्स या ऑब्जेक्ट वरती जवळ पाडेल त्यावेळेस शॅडोत बदल झालेला तुम्हाला दिसतोय. आणि जसा जसा मी हा लाईट सोर्स लांब घेऊन जाईल तसा ह्या शॅडो मध्ये बदल झालेला तुम्हाला दिसतोय. मी पॉइंट सोर्स, लाईट सोर्स ज्या पद्धतीने फिरवतोय त्या पद्धतीने ही सावली तुम्हाला बदललेली दिसते. मग जेव्हा हा सूर्य असा उगतो मित्रांनो आणि वरती जातो, आपली सावली सुद्धा अशी बदलत असते की नाही? आणि जेव्हा अशी एक्झॅक्ट वर येते त्यावेळेस मित्रांनो हा दिवस कोणता म्हणतो आपण? झिरो शॅडो डे. बघा, सावली पडली का? नाही, एकदम खाली आहे, झिरो आहे. परत हा सूर्य असा पुढे मार्गक्रमण करतो आणि ही सावली मित्रांनो चेंज होत असते, होते की नाही? यावरून आपल्याला समजते की लाईट सोर्स ज्या पद्धतीने बदलतो त्या पद्धतीने मित्रांनो आपली सावली सुद्धा बदलत असते, जागा तिची चेंज होत असते. लाईट सोर्स जेवढा जवळ तेवढी तुम्हाला शॅडो कशी दिसेल? जास्त दिसेल, मोठी दिसेल. आणि लाईट सोर्स जसा लांब जात गेला तशा त्याच पद्धतीने मित्रांनो ही सावली सुद्धा कशी होत जाते? कमी होत जाते. हा एक पॉइंट समजला तुम्हाला का? शॅडो जर तुम्हाला मित्रांनो म्हणजे सावली जर पाडायची असेल तर तुम्हाला लाईट सोर्स पाहिजे, त्यानंतर ऑब्जेक्ट पाहिजे आणि एक काय पाहिजे? स्क्रीन पाहिजे, पडदा. उन्हात गेल्यानंतर लाईट सोर्स आपला काय असतो? सूर्य. त्यानंतर ऑब्जेक्ट कोण असतो? आपण असतो. आणि स्क्रीन काय असते? आपण ज्या ठिकाणी उभा आहे ती जमीन. हे तिघ पॉइंट समजले तुम्हाला? त्यानंतर जेव्हा ही शॅडो पडते मित्रांनो तुम्हाला मधला भाग बघा डार्क दिसतोय की नाही? आणि आजूबाजूला ती फेंट झालेली दिसते. आता जो हा डार्क पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? उंबरा. काय म्हणतो त्याला? उंबरा. आणि हा जो ह्या डार्क सावलीच्या पुढे जो फेंट सावली तुम्हाला दिसते ती फेंट शॅडो काय म्हणतो आपण तिला? पेनुम्रा. लक्षात? दोघं पॉइंट समजले? उमरा काय? जो डार्क सावली आहे ती, आणि पेनुम्रा काय मित्रांनो? जी फेंट सावली आहे ती. मग फार वेळेस हा सूर्य, ही पृथ्वी समजा आणि हा चंद्र. मग हा चंद्र जेव्हा ह्या पृथ्वीला असा मार्गक्रमण करत असतो त्यावेळेस तो ह्या पॉइंट सोर्सच्या समोर येतो की नाही? आणि असा पॉइंट सोर्सच्या मध्ये आला का आपल्याला पृथ्वीवरून सूर्य दिसतो का रे? नाही. असा पहा, अशा पद्धतीने आपल्याला सूर्य दिसतो की नाही? आणि मग जसा सूर्य थोडा बाहेर निघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसते बघा. आणि मग हा चंद्र पुढे मार्गक्रमण करत गेला का आपल्या पृथ्वीवरती पाहिजे तसा प्रकाश येतो. हे जेव्हा तिघ एका सरळ रेषेमध्ये येतात मित्रांनो तेव्हा ग्रहणे होतात, इक्लिप्स. पण सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जेव्हा चंद्र येतो तेव्हा त्याला सूर्यग्रहण असे म्हणतात, म्हणजे सोलार इक्लिप्स. मग आता चंद्रग्रहण कसे होते रे? तर मग आता आपण विचार करू का हा चंद्र आहे
याला तर सूर्यापासून प्रकाश मिळाल्यावरच हा आपल्याला दिसणार आहे. मग हा सूर्य आणि हे पृथ्वी, जेव्हा हा चंद्र जो आहे हा पृथ्वीच्या बॅक साईडला येतो, त्यावेळेस त्याच्यावरती सूर्याचा प्रकाश पडणार नाही आणि त्यावर प्रकाश जर पडला नाही तर तो आपल्याला दिसेल का? नाही दिसणार. मग तेव्हा आपण काय म्हणतो की आता कोणतं ग्रहण झालेलं आहे? चंद्रग्रहण असं झालेलं आहे. सर्व कन्सेप्ट तुमच्या लक्षात आल्या. पहिली कन्सेप्ट आपण शिकलो का शॅडो ही कशावरती डिपेंड आहे मित्रांनो? लाईट सोर्स वरती डिपेंड आहे. की लाईट सोर्स जेवढा जवळ तेवढी तुम्हाला शॅडो कशी दिसेल? मोठी दिसेल. आणि हा लाईट सोर्स जसा लांब गेला, अंतर वाढलं, तुम्हाला मित्रांनो शॅडो कशी दिसेल? लहान झालेली दिसेल. त्यानंतर आणखी एक प्रश्न मी तुम्हाला सांगितला होता का एरोप्लेन हवेत उडताना त्याची सावली जमिनीवर पडत नाही. तर मित्रांनो बघा, हे समजा एरोप्लेन आहे आणि हा लाईट सोर्स आहे, ही जमीन आहे. आता बघा, हा लाईट सोर्स आहे, हे विमान समजा, आणि हे विमान जसं उडायला वरती लागते तशी ही जी स्क्रीन आहे, जमीन आहे, ही लांब 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 पर्यंत जाते आणि एक वेळ असा येतो का त्या विमानाची सावली डिसअपियर्ड होते. त्यामुळेच मित्रांनो विमानाची सावली आपल्याला जमिनीवर पडलेली दिसत नाही. ते जरी हवेतून उडत असलं तरी. तुम्ही म्हणणार की सर लाईट सोर्स आहे, ऑब्जेक्ट पण आहे, पण सावली खाली पडत नाहीये. तर काय, कशामुळे पडत नाही? का तो ऑब्जेक्ट आणि जे स्क्रीन आहे म्हणजे आपली जमीन, यामध्ये अंतर जास्त वाढल्यामुळे ती सावली जमिनीपर्यंत पोहोचत नाही, ती डिसअपियर्ड होते. यावरून आपल्याला आज एक समजलं का सावली पडण्यासाठी लाईट सोर्स महत्वाचा आहे. त्यानंतर ज्याची सावली पडणार आहे तो ऑब्जेक्ट महत्वाचा आहे, आणि हे दोनच महत्वाचे नाही तर ती स्क्रीन सुद्धा महत्वाची आहे, म्हणजे पडदा ज्यावरती ती सावली पडेल. त्यानंतर दुसरा पॉइंट असा आपण शिकलो का सावली पडताना जो डार्क भाग राहतो तो असतो उंबरा, आणि त्या उंबराच्या आजूबाजूचा जो फेंट पार्ट असतो, म्हणजे फेंट शॅडो म्हणतो आपण तिला, त्याला काय म्हणतात? पेनुंब्रा. त्यानंतर तिसरा पॉइंट काय शिकलो आपण? इक्लिप्स. जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा इक्लिप्स म्हणजे ग्रहणे होतात. त्यानंतर सोलर इक्लिप्स शिकताना आपण काय शिकलो की सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये कोण येतो? चंद्र येतो, त्यावेळेस सोलर इक्लिप्स होते. त्यानंतर चंद्रग्रहण शिकताना आपण शिकलो की सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये कोणी येत नसून पृथ्वीच सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, त्यावेळेस काय होते? चंद्रग्रहण. कारण आपल्याला माहिती आहे की चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही, सूर्याच्या प्रकाशाने तो आपल्याला प्रकाशित झालेला दिसतो, आणि जर त्याच्यापर्यंत सूर्याचाच प्रकाश पोहोचणार नाही तर तो आपल्याला पृथ्वीवरून दिसणार नाही. दोघं कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या. अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण शॅडो म्हणजे काय ते शिकलो. त्यानंतर शॅडो जनरेट कशी होते तेही शिकलो. शॅडो साठी कोणत्या महत्वाच्या 3 गोष्टी आहेत ते पण शिकलो. त्यानंतर इक्लिप्स पण शिकलो.